उपनिषदांची तोंडओळख भाग दुसरा. मागच्या भागात आपण उपनिषदांविषयीची प्राथमिक माहिती जाणून घेतली. आता प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करूया. या पहिल्या उपनिषदाचे नाव आहे ईशावास्योपनिषद किंवा ईशोपनिषद. हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदाच्या अंतिम भागामध्ये येते. यासाठी जो शांतिमंत्र आहे तो आता आपण पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा झाला याचा शांतीपाठ. याचा शब्दशः अर्थ असा आहे, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. त्या पूर्णातून पूर्णच निर्माण होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्ण शेष राहते, असा याचा अर्थ आहे. अनेक वेळा आलेल्या पूर्ण या शब्दाने आपण गोंधळून जायला नको, म्हणून आता विस्ताराने आपण अर्थ पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. याचा अर्थ ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. ते म्हणजे परब्रह्म किंवा परमतत्व, आणि हे म्हणजे हे विश्व दृश्य जगत. हे सुद्धा त्या परमतत्वा इतकेच पूर्ण आहे. पण त्या दृश्य विश्वावर देहादी पंचकोशांचे किंवा मायेचे आवरण आहे. त्यामुळे त्याच्या आत जे परमतत्व तेच आहे ते आपणास दिसत नाही किंवा ओळखू येत नाही. एवढाच फरक त्या पूर्ण परमतत्वात आणि या माईक विश्वात आहे. म्हणून ते पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे असे ऋषी म्हणतात. आणि पुढे पूर्णात् पूर्णमुदच्यते. याचा अर्थ त्या पूर्णातून म्हणजे त्या परमतत्वातून पूर्णच निर्माण होते. त्या परमतत्वात आणि या दृश्य जगतात एकसारखीच परिपूर्णता आहे. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. समुद्र म्हणजे परमतत्व समजावे, तर त्या समुद्रातील पाण्याचा एक थेंब म्हणजे हे दृश्य विश्व. त्या समुद्राच्या पाण्यात आणि त्याच्या एका थेंबात गुणात्मकदृष्ट्या काही फरक आहे का? काहीच नाही. ते आणि हे सारखेच परिपूर्ण. किंवा सोन्याची लगड आणि सोन्याचा एक कण याच्यात गुणात्मकदृष्ट्या काहीच फरक नाही. सुवर्ण म्हणून दोन्हीची गुणवत्ता सारखीच. म्हणून ऋषी म्हणतात की पूर्णातून पूर्णाचीच निर्मिती होते. आणि पुढे ते म्हणतात की पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थ त्या पूर्णातून म्हणजे परमतत्वातून किंवा परब्रह्मातून परिपूर्ण अशा विश्वाची निर्मिती झाली तरी ते परब्रह्म तसेच्या तसेच शिल्लक राहते. त्यात जरा देखील न्यूनता येत नाही असं ऋषींना म्हणायचे. आता विज्ञानाने सुद्धा मान्य केले आहे की त्या परमतत्वापासून अनंत ब्रह्मांडे निर्माण झाली आणि अजूनही ते प्रसरण पावतच आहे. आणखी निर्मिती होतच आहे. बृहती इति ब्रह्म अशी ब्रह्माची व्याख्या आहे. बृह म्हणजे प्रसरण पावणे. आणि तरीही ते मूळ परमतत्व किंवा मूळ शक्ती आहे तशीच आहे. त्यातनं अनेक ब्रह्मांड अजून निर्माण होत आहेत. त्यात जराही न्यूनत्व आलेलं नाही. म्हणजेच पूर्णातून पूर्ण काढले तरी ते पूर्ण तसेच्या तसेच शेष राहते. हा मंत्राचा अर्थ आपण समजू शकतो. आणि अनेक वेळा जो पूर्ण असा शब्द आलाय त्यावरून हेच लक्षात घ्यायचे की ते पूर्ण परब्रह्म आणि या जीवसृष्टीतले आपण हे दोन्ही एकच आहोत, पूर्णच आहोत. दोहोत काही फरक नाही. फक्त आपल्यावर एक देहाचे मायेचे आवरण आहे एवढेच. असे हे अद्वैत म्हणजे परब्रह्माशी असलेला एकपणा, अद्वैत म्हणजे परब्रह्माशी असलेला एकपणा,
तो शिकवण्यासाठीच तर सगळ्या अध्यात्मशास्त्राचा आटापिटा आहे. वरील शांतीपाठात सुद्धा तोच अर्थ आहे. फक्त आपल्याला समजावे यासाठीच ते परब्रह्म आणि हे विश्व असा शब्दाने भेद केला आहे. नाहीतर तोहोत भेद असा नाहीच आहे. अशा तऱ्हेने या पूर्ण शांतीपाठाचा अर्थ आपण पाहिला. आता प्रत्यक्ष ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्राकडे आपण वळूया. तो पहिला मंत्र पुढील प्रमाणे: ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. यातील पहिल्या ओळीचा अर्थ असा की ही जी स्थावर जंगम चल अचल जीवसृष्टी आहे ती या ईश्वराने किंवा ईशतत्वाने वसवलेली, नियंत्रित केलेली आहे. ते ईशतत्वच या साऱ्या सृष्टीत वास करून राहिले आहे, विश्वंभर या नात्याने. पुढे ऋषी म्हणतात, तेन त्यक्तेन भुंजिथा, त्या सर्वाचा तू भोग घे. भुंजिथा, भुंजिथा भोग घे. पण कसा? तर त्यक्तेन म्हणजे आसक्ती त्यागून आणि त्या ईशतत्वाचे स्मरण ठेवून. इतकेच नाही तर तुझ्या वाटणीचे म्हणून जे भोग ईश्वराने नेमून दिलेत, मग ते सुखाचे असोत की दुःखाचे, तेच तू भोग. या आयुष्यात जी कर्तव्य कर्मे तुझ्या वाटणीला आलीत तीच तू कर. पुढे म्हटले आहे की मा गृध कस्यस्वित धनम, म्हणजे उगाच इतरांच्या संपत्तीच्या भोगांच्या मागे लागू नकोस. त्यावर अभिलाषाही ठेवू नको. ते तुझे नाही आहे. आता धन हे अनेक प्रकारचे असते. पैसा, सत्ता, संपत्ती, जमीन जुमला, विद्या, शारीरिक बल असे कोणत्याही प्रकारचे धन असू शकते. ते मला हवे असे म्हणू नको. तुझ्या मगदुराप्रमाणे, तुझ्या कुवतीप्रमाणे जे कमावता येईल तेच यथाप्राप्त भोग. कायद्याने नियमाने जे दुसऱ्याचे आहे त्याची आकांक्षा करू नको. एवढेच कशाला, दुसऱ्याचे प्रारब्धही आपल्यापेक्षा चांगले दिसते, तेही तसेच आपल्याला मिळावे अशी हावही बाळगू नको. भगवंताने तुझे म्हणून जे प्रारब्ध योजले आहे त्यालाच सामोरा जा. तेच भोग, भुंजिथाचा असा अर्थ आहे. आणि असे तू केलेस तरच तू सुखी होशील. आणि आपले अंतिम सुख कशात आहे हेच माणसाला कळत नाही. ईश्वराची आठवण ठेवून नीतिमत्तेने वागून सन्मार्गाने आयुष्य व्यतीत करणे आणि त्यायोगे मोक्षमार्गाची वाटचाल करणे हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे असे ऋषींना म्हणायचे आहे. पहिल्या मंत्राचा असा अर्थ ऋषींना अभिप्रेत आहे. अशा रीतीने या भागात आपण शांतीपाठ आणि पहिल्या मंत्राचा अर्थ पाहिला. आता पुढील मंत्राचे पठण आणि अर्थ पाहूया पुढच्या भागात. भाग दुसरा समाप्त. हरिओम तत्सत.